ठीक आहे, वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. याला त्याचं चालू झालं आता परत. मग इकडं वाढाल तर त्याचं चालू झालं. सकाळी सकाळी जायचं एक मुश्किलच आहे. तोंड जाग की आता बांधावर येऊन उभारते. तर आज काय कॉलेज जायचं मेन मुद्दा नाही. आज जायचं कारण म्हणजे बोनाफाईड घ्यायचं आहे. पास काढायला पाहिजे, नाहीतर लय पैसे जातात. जाऊन यायचं म्हणजे 72 रुपये, म्हणजे इथून मंगळवाड्यापर्यंत 36 रुपये आणि येताना 36 रुपये. त्यामुळे पैसे जास्त चाललेत. मग आता पास काढायला पाहिजे, त्यामुळे बोनाफाईडसाठी जायचं आहे आज कॉलेजला. विश्वजित पण येणार आहे, पण त्याला थोडा अजून टाईम आहे. तो गाडीवर येतो ना, म्हणून त्याला म्हणजे मी लवकर निघावं लागते, मी चालत असते ना. ते गाडीवर येतो म्हणून त्याला जरा बस यायचा टाईम झाला आहे. अजून तर काही येईना. बस चुकतं आहे काय त्याचं. कोणाची गाडी आल्यावर दिसाले, कोणाची काय नाही तिकडं आहे, वर आहे दुसऱ्याचे. थेंब थेंब पाऊस पण सुरू झाला आहे. आभाळ पण आले ना, भिजू नये म्हणजे झालं बसमध्ये चढूपर्यंत. A few moments later. झालं बस स्टँडवर येऊन थांबलोय. तर पाऊस कसला मोठा चालू आहे काय. पाऊस कमी झालाय, निघालो कॉलेजकडे. गाडी तर काय नाही जास्त, आत्ता जरा कमी झालं. हे सगळं भरलंय पाण्यानं, तेवढं मोठं झालंय पाऊस. बघून चालय. तर फायनली पोहोचलो कॉलेजमध्ये भिजत करत. तो विश्व तिकडून यायलाय. चल आला 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 बॉल आला. धरला सोडला. तुझं काय काम आहे इथं बसलंय नेमकं ते तर सांग. भास 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 तिकडे रे. कुठला विभास कुठला आहे आतला? धमकी देत आहे बघ तुला. कॉलेजमधून बाहेर आलो, आता चाललो घराकडे. गाडीवर जाणार आहे, मित्र येणार आहे. तो बसने येणार आहे. हा बोल घे. कधी आहे आता कॉलेज? 8 दिवसानं नियोजन करेल. 8 दिवसानं फोन करत तवाई. ओके चालते. तर फायनली कॉलेजवरून घरी ते आलो. तर ते जनावर आहेत, त्यांचं थोडं काम आहे, थोडं करायचं. तर आत्ता वाजलेत 5. तर सकाळपासून बघतोय मी, सकाळपासून एकदा पण ऊन पडला नाही. सकाळी थोडं पाऊस झाला आहे बऱ्यापैकी, पण काही एकदा पण ऊन पडला नाही. आणि आता सध्याला थोडा ऊन पडला आहे, नॉर्मल ते पण नाही. सकाळपासून मस्त शांत वातावरणाचं, काय वारं नाही काय नाही. हे सूर्य दिसत असेल ना, यो सकाळपासून फक्त आत्ता पडलाय, आत्ता बाहेर आला. म्हणजे आज दिवसभर ऊन नव्हतं, फक्त आणि फक्त शांत वातावरण. हा मी पूर्ण ब्राईटनेस कमी केला आहे आणि तुम्हाला सूर्य दाखवत आहे. कसं दिसते तेवढंच बारकं. हे झाड आडवं येत आहे. ओके, आता दिसते बरोबर, मस्त दिसताना. थोडं झूम करतो. झूम हो. ओहो ओके. पूर्ण ब्राईटनेस कमी केलं आहे, आता वाढवतो. आता दिसत नाही. हो एकदम फुल झालं हे. ओके, पण असं भारी दिसतंय, एकदम लो. वाव. तर आत्ता वाजत आलेत 6:30. शेतात आले वर. मग हे टमाटरचं झाड એટલે किती आत्ता बारके लागले. हे जरा मोठं झालं आहे, अजूनही बारके आहेत. इथं पण आहे मोठे आहेत. आणि हे आपल्या काकाचं तूर. इथून स्टार्ट आणि ह्या बांधापर्यंत एवढं तूर आहे. वर शेंगा सोळीनं इथं उगवलं आहे, इथं नाही. परत इथं उगवलं आहे, इथं उगवलं आहे, आणि इथं नाही. परत इथं नाही. अजून
तिथं नाही, असं लई ठिकाणी राहिले. अजून एक दाखवतो. हे आहे वांगी, याचं काय नाही. पलीकडं आहे हे घास गवत, त्याला लावून आता होत आले एक 15 दिवसापेक्षा जास्त, एक महिना होत आला थोडंफार. हे इथं हे पूर्ण ओढ लावलं होतं, म्हणजे असं बरोबर, आणि इथं उगवलं नाही. इथं बारकं आहे अजून. हे कसं आहे, हे आधी लावलेलं नाही, हे नंतर लावलं इथं उगवलं नसल्यामुळं. आणि इकडं काय उगवलं नाही, आता इथं उगवलं आहे, हे नंतर लावलं आहे ना. हे एक ठिकाणी उगवलं, एक ठिकाणी नाही. आणि बरंच आलं हे पण माझ्या कमरे एवढं आलं, हिरवगार दिसायला. आणि आज तर काय ऊन नाही, काय नाही, एकदम. अजून किती, आज 6:30 वाजले, रोज 6:30 वेळे अजून खूप असं उजाड असायचं. आज जरा लयच अंधार दिसले म्हणायला. आणि काय चिव 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 करायला ते